आपण मागील भागात बघितलं की वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये सतत होणारी वाढ या परिस्थितीला आपण चलनवाढ म्हटलं म्हणजेच इन्फ्लेशन. सरकार चलनवाढ मोजण्यासाठी काही इंडेक्सचा वापर करते, जसं की WPI आणि CPI म्हणजेच होलसेल प्राईस इंडेक्स आणि कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. या जरी तांत्रिक गोष्टी असल्या तरी यांच्या मागे असलेलं लॉजिक एकदम बेसिक आहे. आपण आपल्या घरातसुद्धा याबद्दल चर्चा करतो. आपण जेव्हा दुकानातून महिन्याभराचं राशन घेऊन येतो तेव्हा आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती नेमकी एक गोष्ट आपल्याला सांगत असते. ती म्हणजे आपण आणलेलं सामान जर 5,000 रुपयांचं असेल तर ते आमच्या काळात 1,000 रुपयाला मिळायचं. या कुटुंबाच्या संभाषणाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की हे जे सामान हा मुलगा घेऊन आलेला आहे त्याची किंमत पूर्वी 1,000 रुपये होती, पण सध्या त्याची किंमत झाली 5,000 रुपये. म्हणजे या वस्तूंची किंमत जवळजवळ 400% वाढलेली आहे. आता ही संकल्पना WPI आणि CPIला कोणत्या पद्धतीने रिलेट करते हे पाहूया. सरकार सुरुवातीला दैनंदिन गरजांच्या वस्तूची एक लिस्ट तयार करतं. या वस्तूंच्या ग्रुपला एक बास्केट समजलं जातं. याशिवाय सरकारला चलनवाढ मोजण्यासाठी एक रेफरन्स पॉईंट शोधणं गरजेचं असतं. याच्या आधारे आधीपेक्षा वस्तूंच्या किमतीत किती वाढ झालेली आहे हे सांगणं सुलभ होतं. आपण जे सुरुवातीला उदाहरण बघितलं त्यामध्ये पॉईंट ऑफ रेफरन्स आपल्या आजोबांचा काळ होता. याच रेफरन्स इयरला आजच्या अर्थशास्त्रीय भाषेमध्ये बेस इयर म्हटलं जातं, म्हणजेच आधारभूत वर्ष. सध्या भारतामध्ये 2011-12 हे आधारभूत वर्ष ग्राह्य धरलं जातं. 2011-12 हे कॅलेंडर वर्ष नसून एक आर्थिक वर्ष आहे. हे आर्थिक वर्ष एप्रिल 2011ला सुरू होतं आणि मार्च 2012ला संपतं. यानंतर सरकार या बास्केटमधल्या सर्व वस्तूंची चालू किंमत काढते. यावरून आधारभूत वर्षातील आणि चालू वर्षातील वस्तूंच्या किमतीमध्ये झालेली वाढ आपण सहजपणे सांगू शकतो. आता एक महत्त्वाची गोष्ट, हे जे बास्केट आहे ते WPI आणि CPIसाठी वेगवेगळं असतं. जेव्हा वस्तू होलसेलमध्ये खरेदी केल्या जातात तेव्हा त्यांचा दर वेगळा असतो आणि सामान्य लोक जेव्हा त्या वस्तू बाजारातून खरेदी करतात तेव्हा त्यांच्या किमतीमध्ये वाढ झालेली असते. कारखाने वस्तू तयार करतात, त्या वस्तू होलसेलरला मोठ्या संख्येने पुरवल्या जातात आणि पुढे होलसेलर त्या वस्तू बाजारातील लहान मोठ्या दुकानांना विकतो. यांना रिटेलर म्हटलं जातं. यांच्याकडूनच सामान्यतः वस्तू उपभोक्त्यापर्यंत पोहोचतात. कारखाने त्यांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादित किमतीवर विकतात. होलसेलर त्याच वस्तूंना रिटेलरना होलसेल किमतीत विकतात आणि अखेर दुकानदार रिटेल किमतीवर त्या वस्तू आपल्याला विकतो. प्रोड्युसर प्राईस, होलसेल प्राईस आणि कन्झ्युमर प्राईसला मोजण्यासाठी PPI, WPI आणि CPI हे इंडेक्स अस्तित्वात आहेत. PPI म्हणजे प्रोड्युसर प्राईस इंडेक्स, WPI म्हणजे होलसेलर प्राईस इंडेक्स आणि CPI म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. समजा एका कारखान्याने एक वस्तू होलसेलरला 10 रुपयाने विकली. पुढे होलसेलर त्याच वस्तूला रिटेलरला विकेल तेव्हा त्यात प्रॉफिट ॲड करून विकेल. म्हणजेच समजा होलसेलरने 15 रुपयांना वस्तू रिटेलरला विकली. आता रिटेलरसुद्धा विचार करेल. तो आपला नफा ठेवून वाहतूक खर्च, दुकानाचे भाडे अशा सर्व गोष्टींचा विचार घेऊन ती वस्तू ग्राहकाला विकेल. म्हणजे समजा ती वस्तू त्याने 20 रुपयाला ग्राहकाला विकली. आता हा सगळा सिनारिओ लक्षात घेतला तर तुम्हाला एक गोष्ट समजेल. ती म्हणजे जर वस्तू निर्मिती ज्या कारखान्यामध्ये होते तेव्हाच त्याची किंमत जर इंडस्ट्रीने वाढवण्याचा विचार केला तर पुढे साहजिकच होलसेल आणि रिटेल किमतीमध्ये वाढ होणार. आणि जर सरकारने या PPIवर नजर ठेवली तर वस्तूंच्या किमती बाजारात वाढण्याच्या आधीच त्याची पूर्वकल्पना सरकारला येईल. म्हणजे PPIमुळे चलनवाढीचा अंदाज घेता येतो. उद्योगांनी उत्पादित केलेल्या वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. त्यामुळे सरकारला वस्तूंच्या भविष्यातील किमती समजू शकतात. याचा वापर करून जर चलनवाढ होणार असेल तर सरकार आपल्या राजकोषीय धोरणांचा वापर करून आणि वित्तीय संस्थांना योग्य त्या मार्गदर्शक सूचना देऊन भविष्यात होणारी चलनवाढ यशस्वीपणे रोखू शकतो. पण भारतात अजून चलनवाढ मोजण्यासाठी PPI ऐवजी WPIचा वापर केला जातो. सध्या WPIला जास्तीत जास्त PPIपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न भारत सरकार करताना दिसत आहे. आपल्या देशात होलसेल लेवलला पहिल्यांदा वस्तू रिटेलरला ज्या किमतीला विकल्या जातात त्याच किमतीला ग्राह्य धरलं जातं आणि याच्या आधारावर चलनवाढीचा दर मोजला जातो. आपल्या देशामध्ये WPI हा मॅक्रो लेवलला पॉलिसी बनवण्यामध्ये वापरला जातो, तर CPI हा मायक्रो लेवलला पॉलिसी बनवण्यामध्ये वापरला जातो. आज आपण WPI म्हणजे होलसेल प्राईस इंडेक्सवर फोकस करूया. आपल्या देशाने होलसेलच्या बास्केटमध्ये 697 वस्तूंचा समावेश केलेला आहे. या 697 वस्तूंना पुन्हा 3 भागात विभागण्यात येतं: ऊर्जा, उत्पादित वस्तू आणि प्राथमिक वस्तू. प्राथमिक वस्तूंमध्ये अन्नपदार्थ तसेच खनिजांचा समावेश आहे. तर उत्पादित वस्तूमध्ये
उत्पादित अन्नपदार्थ, तंबाखू, पेये, कापड, चामडी इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे. तेल, वीज आणि कोळसा यांचा समावेश ऊर्जा विभागामध्ये करण्यात येतो. आता या माहितीनंतर तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल. प्राथमिक वस्तूंमध्ये सुद्धा खाद्यपदार्थ आहेत आणि उत्पादित वस्तूंमध्ये सुद्धा खाद्यपदार्थांचा समावेश आहे. तर या दोन्हींमध्ये फरक काय आहे? याचं उत्तर तुम्हाला यांच्या उदाहरणावरून समजेल. जे खाद्यपदार्थ नैसर्गिकरित्या प्राप्त होतात, जसं की धान्य, डाळी, मांस, फळे इत्यादी. आणि जे पदार्थ नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात पण खाल्ले जात नाहीत, जसं की कापूस, ताग आणि रेशीम. तर या सर्व वस्तूंना प्राथमिक वस्तूंच्या गटात टाकण्यात आलेलं आहे. तर उत्पादित वस्तूंमध्ये प्रोसेस केलेल्या खाद्यपदार्थांना टाकण्यात आलेलं आहे. यामध्ये साखर, चहा, कॉफी, नूडल्स अशा काही पदार्थांचा समावेश आहे. तर यावरून समजतं की सरकारने होलसेल बास्केटमधील वस्तूंना 3 विभागामध्ये विभागलेला आहे. पण या सर्व वस्तूंचा भार वेगवेगळा असतो, म्हणजे यांचं वेटेज. या बास्केटमध्ये उत्पादित वस्तूंची टक्केवारी सर्वाधिक आहे, ती म्हणजे 64.2%. याशिवाय 22.6% भार हा प्राथमिक वस्तूंना आहे. तर सर्वात कमी 13% भार हा ऊर्जा विभागातील वस्तूंना देण्यात आलेला आहे. पुढे जाऊन ऊर्जा, उत्पादित वस्तू आणि प्राथमिक वस्तू या गटात सुद्धा भार समान पातळीवर ठेवण्यात आलेला नाही. आता यांच्यात भारानुसार केलेल्या विभागणीला अभ्यासूया. स्क्रीनवर तुम्हाला आता प्रत्येक विभागातील वस्तू दिसत असतील आणि त्यांच्यासमोर त्यांच्या त्या विभागातील भारसुद्धा दिसत असेल. आता WPIला कोणत्या प्रकारे मोजलं जातं हे अभ्यासूया. याच्यासाठी आपण उत्पादित वस्तूमधील फर्निचरचं उदाहरण लक्षात घेऊ. या खुर्चीची किंमत ठरवण्यासाठी भारतातील विविध भागामधून कोटेशन्स मागवले जातात, कारण अशा प्रकारच्या खुर्च्या भारतात सगळीकडे तयार होतात. यामुळे WPI बास्केटमधील वस्तूंसाठी कोटेशनची मागणी केली जाते. साधारणपणे सध्या भारतामध्ये प्रत्येक वस्तूसाठी 8,331 कोटेशन्स मागवले जातात. जितके कोटेशन जास्त तितकी प्रत्येक वस्तूंची किंमत ॲक्युरेट मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त कोटेशन जमा करण्याचा यांचा प्रयत्न असतो. सध्यासाठी समजा या खुर्चीसाठी 11 कोटेशन मागवले. हे कोटेशन बेस प्राईस आणि करंट प्राईस या दोन्हींवर मिळवले जातात. बेस प्राईस म्हणजे या खुर्चीची 2011-12 मधील किंमत, कारण 2011-12 हे आधारभूत वर्ष आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट, बेस किंमत असो किंवा चालू किंमत असो, यामध्ये कुठेही GST किंवा अन्य अप्रत्यक्ष करांची गणना केलेली दिसत नाही. राजकोषीय धोरणामुळे WPIच्या किमतींवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते. तर आता या उदाहरणामध्ये आपल्याकडे बेस प्राईस आणि करंट प्राईस या दोन्हीही किमती आहेत. या दोन्ही किमतींच्या आधारे आपण पुढे सापेक्ष किमती काढतो. सापेक्ष किंमत काढण्यासाठी एक सूत्र आहे, चालू किंमत अपॉन बेस प्राईस इंटू 100. याचा वापर करून मिळवलेल्या सर्व कोटेशनची एक सापेक्ष किंमत काढली जाते आणि यानंतर या सापेक्ष किमतीचा भूमितीय मध्य काढला जातो, म्हणजे जिओमेट्रिक मीन. या आकडेमोडीनंतर जी किंमत मिळते तिला प्राथमिक किंमत निर्देशांक असं म्हटलं जातं. आधी आपण यासाठी अरिथमेटिक मीन काढायचो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अरिथमेटिक मीन सोडून आपण जिओमेट्रिक मीन काढण्याची का सुरुवात केली? याचं उत्तर तुम्ही शोधा आणि मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. यावरून आता आपण शेवटी प्राथमिक किंमत निर्देशांक काढलेला आहे. याला जिवॉन्स इंडेक्स फॉर्म्युला असं म्हणतात. यामध्ये आपण 2 गोष्टी अभ्यासल्या, सापेक्ष किंमत काढण्याचा फॉर्म्युला आणि भूमितीय मध्य. आपण खुर्चीचं उदाहरण घेतलं होतं, त्यामध्ये त्याची प्राथमिक किंमत काढली, त्याला आपण I1 समजूया. या लिस्टमध्ये फर्निचरचा जो भार आहे तो समजू W1. आपल्याला आता या लिस्टमधल्या सर्व वस्तूंची प्राथमिक इंडेक्स व्हॅल्यू काढायची आहे आणि त्या किमतींना त्या वस्तूच्या भाराने गुणावं लागेल. आता सर्व वस्तूंच्या व्हॅल्यूंची समेशन डिवायडेड बाय एकूण भार. आता यावरून जो फॉर्म्युला तयार झाला त्याला लॅस-पेयर्स फॉर्म्युला असं म्हटलं जातं. आणि आठवा, यावरूनच आपण I1 सुद्धा काढला होता. त्या I1ला जिवॉन्स इंडेक्स फॉर्म्युला म्हटलं. तर आत्तापर्यंत आपण WPI कसा मोजायचा हे समजून घेतलं. आपल्या देशात दर महिन्याला WPI काढला जातो. आपल्या देशाचं आधारभूत वर्ष आहे 2011-12. यासाठी प्रत्येक महिन्याची WPI बेस किंमत असेल 100. जर पाहिजे असेल तर मी कॅल्क्युलेट करून दाखवतो. तर बघा, इथे बेस प्राईस आणि करंट प्राईस सेम आहेत. आता आपला फॉर्म्युला आठवा, काय होता? बेस प्राईस अपॉन करंट प्राईस इंटू 100. यावरून सापेक्ष किंमत येईल 100. म्हणजे फॉर्म्युलानुसार आईच्या सर्व किमती 100 होतील. त्यांना त्यांच्या भारानुसार गुणलं, आईची व्हॅल्यू सेम असल्याने त्या किमती कॅन्सल होतील. तर बेस प्राईस येईल 100. म्हणून प्रत्येक महिन्याची बेस प्राईस असेल 100 रुपये. आता आर्थिक वर्ष 2022-23 मधील WPIच्या प्रत्येक महिन्यातील किमती पाहूया. आता यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
तो म्हणजे WPI पॉईंट टू पॉईंट कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे ज्या महिन्यातील चालू किंमत आहे, आधारभूत वर्षातील त्याच महिन्याची बेस किंमत विचारात घेतली जाते. जर आपण 2022 वर्षातील ऑगस्ट महिन्याचा WPI कॅल्क्युलेट करणार आहे, तर 2011मधील ऑगस्ट महिन्याचीच बेस प्राईस लक्षात घेणं गरजेचं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे WPI बास्केटमध्ये काही सीझनल वस्तूसुद्धा असू शकतात. या आकडेमोडीनंतर आपण याचा आधार घेऊन काही ग्राफ प्लॉट करू शकतो आणि WPI किमती घसरत आहेत का वाढत आहेत हे जाणून घेऊ शकतो. WPIबद्दल इतकी माहिती घेतल्यानंतर WPI कोण पब्लिश करतं हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर WPI प्रकाशित करण्याची जबाबदारी DPITकडे आहे. DPIT म्हणजे डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड ट्रेड. हा विभाग मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अंतर्गत येतो. या विभागाला आधी DIPP म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन असं म्हटलं जायचं. 2019 साली या विभागाचं नाव बदललं आणि DPIT केलं. तर आत्तापर्यंत आपण WPI म्हणजेच होलसेल प्राईस इंडेक्सबद्दल भरपूर माहिती घेतली. पुढील भागात आपण कन्झ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजे CPI बद्दल माहिती घेऊया. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. अशाच अर्थशास्त्रीय संकल्पना जाणून घेण्यासाठी बुक्सतावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्सतावा.